लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनी आणि जीवापासून. तर आता जीवा म्हणतो, "तुला असं म्हणायचं आहे का, की माझं मन साफ नाही आहे ते?" असं म्हणतो तो आता नंदिनीला. "असं मी कुठे म्हणाले?" असं म्हणते आता नंदिनी. "आणि मग तुमच्याकडे नाही बघणार, तर मग कुणाकडे बघणार?" असं म्हणते नंदिनी. "घ्या ना चहा, गार होईल," असं म्हणते ती. आणि मग आता जीवा चहा पितो. तर मग आता ती प्लेट घेते खारीची. तर आता जीवा चहा पिताना सुर्र असा आवाज करतो. तर मग तो आवाज ऐकून नंदिनी आणि जीवा दोघेही हसतात. "जीवा, तुम्ही टॅटू का जाळलात? ह्याचं उत्तर मला मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही आहे," असं म्हणते आता नंदिनी. आणि इथे जीवा मात्र चहा आणि टोस्ट एन्जॉय करत असतो. "कारण मला आता कळलंय की तुमचं प्रेम एकतर्फी नव्हतं," असं म्हणते आता नंदिनी. मनातल्या मनात तिच्या खूप विचार चालू असतात आता, की ते टॅटू का जाळलं वगैरे जीवाने. त्यामुळे आता ती त्याला विचारणारच आहे की का जाळलं ते म्हणून. तर आता इथे पार्थ कस्टर्ड खात असतो आणि म्हणत असतो, "वा, किती छान! डाळिंबाचे दाणे, चिक्कूचा गोडवा. वा वा, 30 आर्किटेक्ट्सपैकी एक आहात तुम्ही, पण ही टॅलेंट आहे तुमच्यात, आज कळलं. वा वा," असं म्हणून तो चिडवत असतो. आणि आता काव्या जी झोपलेली असते ना, आता ती डोळे उघडून बघत असते, कारण तिलाही आता खायची खूप इच्छा होते ते सॅलड काय कस्टर्ड काहीतरी. तर आता काव्या उठते आणि म्हणते, "कोण करतं एवढं कौतुक स्वतःच बनवलेल्या गोष्टीचं?" तर मग आता पार्थ म्हणतो, "जेव्हा मला कुठली गोष्ट आवडते ना मी बनवलेली, तर शेवटच्या घासापर्यंत मी करतच असतो आपली तारीफ," असं म्हणतो तो. तर मग काव्या म्हणते, "काय हे? एखाद्याला मेहनतीने काही बनवून आणलं असेल आणि त्याला त्याचं काही नसेल, तर स्वतःलाच तारीफ करायला लागते," असं म्हणतो आता पार्थ. "का करताय तुम्ही हे सगळं? मी फ्रूट सॅलड खावं म्हणून," असं म्हणते ती. तर आता पार्थ म्हणतो, "तुम्हाला खायचं आहे का फ्रूट सॅलड?" असं म्हणतो तो. "खायचं असेल तर सांगा. पर्याय आहे का दुसरा माझ्याकडे?" असं म्हणते आता काव्या. "हो आहे ना. नाही म्हणू शकता तुम्ही." "खाते," असं म्हणून जोरात ओरडते आता काव्या. "नाही खाल्लं तर रात्रभर तुमची कौतुकाची ती फिल्म चालू राहील," असं म्हणते आता काव्या. देव म्हणून आता तो तिला वाटेमध्ये घालायला लागतो आता फ्रूट सॅलड. तर आता पार्थ हळूहळू घालत असतो ते फ्रूट सॅलड. तर मग आता काव्याला ना खूप घाई झालेली असते ते फ्रूट सॅलड खायची. तर पटपट घाला म्हणत असते ती. आणि आता एक एक चमचा घालत असतो पार्थ फ्रूट सॅलड तिच्या बाउलमध्ये. तर मग आता खूप राग येत असतो काव्याला, हे काय एवढा लेट म्हणून. "चला पटपट करा ना आता, पार्थ देशमुख करा ना," असं म्हणून ती आता लवकर लवकर घालून घेते आता स्पूनमधून आपल्या बाउलमध्ये ते फ्रूट सॅलड. आणि मग आता खायला लागते. "वेलची मला आवडते, वेलचीची पूड," असं म्हणते ती. आणि मग आता खायला लागते फ्रूट सॅलड. आणि खूप आनंदाने खात असते आता काव्या हे फ्रूट सॅलड. "घ्या, ह्यांना सगळ्या फ्रूट सॅलडमध्ये काय आवडलं तर ही वेलची पूड," असं म्हणत होता पार्थ. "कठीण आहे, पण थँक्स टू नंदिनी," असं म्हणतो तो. "त्यांच्यामुळे ह्या कलेक्टर मॅडमला माझं काहीतरी आवडलं तरी," असं म्हणतो पार्थ. "काय बोललात का तुम्ही?" असं म्हणते आता काव्या. "छे छे, माझी एवढी हिंमत," असं म्हणतो आता पार्थ. आणि काव्या मात्र बघत असते तिच्याकडे टक लावून. "मी तुमच्यासमोर शक्य आहे का?" असं म्हणतो तो. तर आता काव्या म्हणते, "मारला टॉन्ट. बाय द वे, चांगलं झालंय टेस्टला," असं म्हणते आता काव्या. "बनवलंयस कोणी? भारतातल्या टॉप 30," असं म्हणतो. तेवढ्यातच मग आता त्याला आठवतं काव्या चिडवणार म्हणून आता. आणि ती बघतेही त्याच्याकडे टक लावून. तर मग तो आता गप्प बसतो. तर आता पार्थ म्हणतो, "थांबा थांबा 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 थांबा." तर आता काव्या म्हणते, "काय भलतं-सलतं तर नाही घातलं ना यामध्ये?" तर आता पार्थ म्हणतो, "थांबा थांबा, 11 वाजून 11 मिनिटाला विश मागितली तर ती पुरी होते," असं म्हणतो तो. "डोळे झाका, चला विश मागा," असं म्हणतो आता पार्थ. "बस झालं देवा, थकली आहे मी. मेक मी हॅपी. आता थोडा तरी आनंद माझ्या वाटेला येऊ दे," असं म्हणते काव्या. "मला या सगळ्यातनं मोकळं कर देवा. मोकळं कर," असं म्हणून ती विश मागते. मग आता पार्थ पण विश मागतो, की काव्याची जी काही विश असेल ती पूर्ण कर, असं म्हणतो तो. तर आता नंदिनी टक लावून बघत असते आता जीवाकडे. मग आता जीवा बघतो तिच्याकडे. "काय झालं?" असं म्हणतो तो तिला. "काय झालं? कसला विचार करतेस?" असं विचारतो तो नंदिनीला. "मी जे विचार करते ते खरंच सांगू तुम्हाला?" असं म्हणते आता नंदिनी. "सांग ना," असं म्हणतो आता जीवा. "बघा हां," असं म्हणते नंदिनी. "अडचणीत याल तुम्ही," असं म्हणते ती. "ऐक हां," असं म्हणून आता ओरडतो जीवा. "एक काम करते, मी ड्रेसिंग उघडते," असं म्हणते ती. तर मग आता जीवा म्हणतो, "नाही, नाही, नको, नको." "नाही नको म्हणजे कशाला?" "अहो, ओली असेल ना जखम तर लावते ना मी त्याला ऑइंटमेंट," असं म्हणते ती. "मी ना जरा थोडा वेळ पडतो म्हणजे बरं वाटेल मला," असं म्हणतो जीवा. "हो, थोडा उशीर काय पडतो? चांगले 11:15 झालेत आता. झोपाच तुम्ही," असं म्हणते आता नंदिनी. आणि आता चादर ओढते तिच्या अंगावर. तर आता नंदिनी ट्रे घेऊन थांबलेली असते. तरीही तिच्या मनात ते विचार चालूच असतात. "ठीक आहे जीवा, तुम्हाला अजून बरं वाटत नाहीये. जेव्हा तुम्ही बरे व्हाल तेव्हा मी तुम्हाला नक्की हा प्रश्न विचारेन," असं आता नंदिनी मनातल्या मनात म्हणते. तर आता इथे जीवा मात्र त्याला दुखतच नसतं. आता तो डोळे उघडतो. "आज ह्या छातीच्या जखमेचं कारण देऊन वाचलो. उद्या काय?" असं म्हणतो तो. "उद्या काय होईल?" "नंदिनी, तुम्हाला काय विचारणार होतीस हे माहिती आहे मला," असं म्हणतो जीवा. तर आता इकडे मानिनी असते डायनिंग टेबलवरती आणि तेवढ्यातच तिथे पार्थ येतो. "गुड मॉर्निंग आई," असं म्हणतो पार्थ.
पार्थ, काल भरपूर फळं होती रे असं म्हणते आता मानेने. अचानक कमी झालेत असं म्हणते आता मानेने. म्हणजे कोणी खाली असेल तर ठीक आहे असं म्हणते ती. ताई ही फळं ना पार्थदादांच्या खोलीमध्ये होती असं म्हणते आता कामवाली बाई आणि येऊन सांगते मानिनीला. अच्छा असं म्हणते मानिनी. तर मग आता पार्थ म्हणतो काल वट्ट सावित्रीची पूजा होती, उपवास होता. तर मग आज सकाळी सोडायचं असतं ना तो. काल रात्री भूक लागली त्यांना, मग हे फ्रूट सॅलड बनवून दिलं त्यांना असं म्हणतो आता पार्थ. अशा नवऱ्यासाठी कोणी 7 काय 70 फेऱ्या मारतील वड्याच्या झाडाला असं म्हणते आता ती कामवाली बाई. तुला काचा पुसायच्या आहेत लक्षात आहे ना? जा असं म्हणते आता मानिनी. तर मग आता पार्थ म्हणतो ऐका ना, माझ्या बेडच्या शेजारी एक फाईल आहे ती आणा ना असं म्हणतो आता पार्थ. चला फळांचा प्रश्न तरी सुटला असं म्हणते ती. अशीच सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली तर सोपं होईल ना असं म्हणते मानिनी. मातोश्री आपल्या मनात काय आहे ते मला सांगावी असं म्हणतो आता पार्थ तिला. पामराला खरी खरी प्रश्न विचारली तर खरी खरी उत्तर मिळतील असं विचारते तर मानिनी त्याला. ऑफकोर्स म्हणतो आता पार्थ. तर आता इथे मानिनी म्हणते त्या रात्री फार्म हाऊसवरती काय झालं होतं. तर आता ती कामवाली बाई जी आत गेलेली असते पार्थची फाईल घेण्यासाठी. आता ती बाई फाईल्स घेते आणि बाहेर येते. तर आता काव्या आंघोळ करून येते तेवढ्यातच आणि बघते की तिचं काहीतरी हरवलेलं असतं तिथलं. आणि मग आता ही कामवाली बाई जाऊन पार्थला ते फाईल्स देते. तर आता मालिनी म्हणत असते काय विचारते मी, दादा ही घ्या फाईल म्हणून आता आणून देते. आणि मग आता पार्थ ही फाईल वाचायला सुरुवात करतो. हे बघ पार्थ, तुम्ही सगळे आम्हाला वेगळं चित्र दाखवताय, पण मला असं खरंच वाटतंय की काहीतरी वेगळं आणि विचित्र घडलंय असं म्हणते मानिनी. म्हणजे काय असं म्हणतो आता पार्थ. तर आता मानिनी म्हणते म्हणजे हे बघ म्हणून काहीतरी आता काढत असते मानिनी एका पुस्तकामध्ये पेन घेऊन. अरे इथे माझी नोटबुक होती गेली कुठे असं म्हणते आता काव्या. त्यात माझा आणि जीवाचा फोटो होता असं म्हणते ती. आणि मग तिला आता फ्लॅशबॅक्स येतात रात्रीचे की कसं काव्याने लपून ठेवलेला असतो तो फोटो. पार्थ असतो समोर त्यामुळे एका नोटबुकमध्ये लपून ठेवलेला असतं ना, तो आठवतो आता तिला. तर आता काव्या शोधाशोध करायला सुरुवात करते. कुठे गेली नोटबुक, कोणी बाहेर तरी गेलं नसेल ना असं म्हणते आता काव्या. गेम खेळत आम्ही टेरेसवर होतो असं म्हणतो आता पार्थ. आणि आता काव्या तेवढ्यातच बाहेर येते आणि पार्थ आता इकडे मानिनीला घडला प्रकार सांगत असतो शेकोटीजवळ असं वगैरे. तर आता इथे पार्थ खोटं बोलतो की शेकोटीजवळ जीवासोबत मिथुन काका होता म्हणून. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, पार्थ किती खोटं बोलतोय तो की काव्यावर काही नाव येऊ नये म्हणून त्यांनी मिथुनचं नाव घेतलं. मला पार्थ हे कॅरेक्टर अजिबात आवडत नाही. म्हणजे काव्या जे काही करत असते ना तिला होला हो म्हणत असतो. म्हणजे बैल असणं काय असतं हे दाखवलंय या सिरियलमध्ये. आणि आता तर किती खोटं बोलतो इथे पार्थ, तेही आपल्या आईला. आणि आता लांबून हे सगळं काव्या बघत असते. तर आता मानिनी घडला प्रकार सगळा लिहून काढत असते. तर आता ही मानिनी काव्याच्याच पुस्तकामध्ये लिहित असते बघा सगळं प्रेक्षक हो. आणि तो फोटोही त्याच्याच पाठीमागे असतो आता. हे काय करताय तुम्ही नोटबुकवर असं विचारते काव्या येऊन आता मानिनीला. काय ग बरी आहेस ना असं विचारते आता मानिनी काव्याला. मी बरी आहे, तुम्ही काय करताय असं विचारते आता काव्या. तेच ग असं म्हणते आता मानिनी. राहून राहून फार्म हाऊसवरच्या गोष्टींचा विचार करते मी असं म्हणते मानिनी. तिथे नक्की काय घडलंय पार्थला विचारत होते असं म्हणते ती. हे बघ म्हणजे शेकोटी असेल तर कोण कुठे होतं, जीवा असा आगीत पडला कसा, तू नक्की कुठे होतीस असं विचारते आता मानिनी. आता पार्थने खोटं बोललेला असतो ना, तर त्यामुळे आता मानिनी तिला विचारते हे. तर आता पार्थचा चेहरा मात्र उतरतो कारण त्याने खोटं बोललेलं असतो ना. तर आता मानिनी म्हणते नंदिनी मला असं बोलली होती की ती शेकोटीकडे येण्याआधी तू आणि जीवा होता तिथे असं म्हणते मानिनी. म्हणजे तिथे नक्की काय झालंय तुला माहित असणार असं म्हणते मानिनी. काव्या खरं काय ते सांग, मला माहित हवं असं म्हणते मानिनी. जीवा असं वगैरे चिडला होता वगैरे का, प्यायला होता का तो असं म्हणते मानिनी. आता सेलिब्रेशन आहे म्हणजे थोडं ड्रिंक वगैरे घेतलं असेल असं काही असं विचारते तर मानिनी. नाही नाही असं म्हणते काव्या आणि काही सांगतच नाही. तर मग आता मानिनी म्हणते काव्या तिथे काय घडलंय हे मला माहित हवं असं म्हणते मानिनी. कारण जीवा असा आगीत पडला हे काय मला पटत नाही असं म्हणते मानिनी. तर बघा प्रेक्षक हो, ही सगळी अफवा ह्या पार्थने उठवलेली असते की जीवा पडला आगीत म्हणून. तू त्याची जखम बघितलीस का असं म्हणते मानिनी. तर आता काव्याला घडला प्रकार सगळा आठवतो की कसं जीवाने तिच्या समोरच ती आगीची लाकडी घेऊन जाळलेले असते स्वतःचं टॅटू, ते सगळं आठवतं तिला. तर आता मानिनी म्हणते तो जर आगीत पडला असताना तर त्याला अजून दुसऱ्या ठिकाणी जखम असायला हवी होती असं म्हणते मानिनी. पण त्याला जखम फक्त एकच ठिकाणी झाली आहे असं म्हणते मानिनी. ह्याचा अर्थ काय असं म्हणते मानिनी. नेमकं काय तुझ्या डोक्यात असं म्हणतो पार्थ. पार्थ जेव्हा कुठेही मार लागतो ना एकच ठिकाणी, तो जाणून बुजून खाऊन घेतलेला असतो असं म्हणते आता मानिनी. स्वतःहून केलेली जखम असते ती असं म्हणते मानिनी. तुला काय म्हणायचंय, जीवाने स्वतःहून जखम करून घेतली आहे असं म्हणतो पार्थ. तो का असं करेल असं म्हणतो पार्थ. मला असं काही म्हणायचं नाही, पण खरं सांगायचं तर माझं आता डोकंच चालत नाही असं म्हणते मानिनी. आपण असं करूया का की काय कधी केव्हा घडलं सगळ्याचा क्रम लिहून ठेवूया, म्हणजे सगळं सोपं जाईल असं म्हणते मानिनी.
कधी केव्हा काय झालं हे कळेल आपल्याला. आपल्यालाही कळेल कशानंतर नक्की काय काय झालंय ते, असं म्हणते मानिनी. तर आता पेज उघडणारच असते मानिनी आणि तिथेच असतो काव्या आणि जीवाचा फोटो. तर मग आता काव्या थांबवते तिला. एक एक मिनिट हात काढ ना, असं म्हणते आता मानिनी काव्याला. तर आता काव्या घाबरते, फोटो बघतील मुलांनी. आता तेवढ्यातच बेल वाजवतं कोणीतरी आणि काव्या तेवढ्यातच त्या फोटोग्राफवरती पेपर ठेवते. तर आता मानिनी म्हणते, आता कोणाला असेल काय माहित, असं म्हणतो पार्थ. काव्या जरा बघतेस का ग, असं म्हणते मानिनी. तर आता मी, असं म्हणते काव्या तोंड करून. तर मग आता मानिनी सुटते आणि जाते चिडून दरवाजा उघडण्यासाठी. काव्या हे बघ कोण आलंय, असं म्हणते आता मानिनी. तर मग आता काव्या बघते तर तिची मैत्रीण असते आता ती अनुश्री. तर आता इकडे नंदिनीने जीवाचं दाखवलंय. तर मग आता नंदिनी म्हणते हे शर्ट काढलंय चालेल का, असं म्हणते. तर आता जीवा म्हणतो चालेल. मी काय हरकत नसेल तर मदत करू का शर्ट घालायला, असं म्हणते नंदिनी. नाही, जखम ओली आहे, म्हणजे हाताची हालचाल होईल तर दुखेल ना, असं म्हणते ती. नाही नको, मी मॅनेज करेन, असं म्हणतो तो. तर आता शर्ट घालत असताना त्याला जोरात दुखतं. आता जीवाला म्हणतो तो तर आता नंदिनी बघतच असते त्याच्याकडे. थांबा, असं म्हणते ती आणि मग त्याला शर्ट घालण्यासाठी प्रयत्न करते आणि मदतही करते त्याला. तर आता नंदिनी शर्ट घालत असते तेव्हा जीवा तिच्याकडे टक लावून बघत असतो. पण नंदिनी मात्र बघत नाही त्याच्याकडे. मी औषध काढून ठेवले तुमची, तुम्ही बसा, मी देते तुम्हाला, असं म्हणते ती. नाही नाही नको, मी घेतो, असं म्हणतो तो. तू कर तुझं काम, असं म्हणतो तो. तर आता नंदिनी कपडे ठेवत असते तेव्हा तिला तो मोल्ड दिसतो परत, के लिहिलेला, के आणि जे लिहिलेला. तर आता नंदिनी येऊन बसते तिच्या बाजूला आणि म्हणते, काल तुम्ही मला विचारत होता ना की माझ्या मनात काय आहे ते, मी काय विचार करते ते, त्याचबद्दल जरा बोलायचं होतं तुमच्याशी, असं म्हणते ती. हे बघा, मी त्या मिस बद्दल आपल्यात कधी विषय नाही काढला, असं म्हणते नंदिनी. म्हटलं जाऊ देत, कशाला हवाय तो विषय, पण मग आज मला त्याच विषयावर बोलायचं होतं तुमच्याशी, असं म्हणते नंदिनी. तर आता इकडे अनिशा ही मैत्रीण आलेली असते काव्याची. तर मग काव्या म्हणते, अनिशा तू अगं अशी अचानक कशी काय आलीस, फोन वगैरे करायचं ना, तू कुठे फोन उचलतेस माझे, असं म्हणते आता अनिशा. सॉरी, जरा गडबडीत होते मी, असं म्हणते काव्या. हो मला माहिती आहे, नंदिनी ताईवर अटॅक झाला म्हणून तू क्लासला येत नव्हतीस ना, असं म्हणते आता अनिशा. आणि आधीच तुझा क्लास इतका बुडाला होता आणि आता तर महत्वाचे नोट्स येतात, तेच सांगायला आले होते मी, असं म्हणते अनिशा. हो का ग, अगं काव्या क्लासला जात जा ग, असं म्हणते आता मानिनी. आणि तेवढंच सांगायला तू इथे आलीस, किती छान आहे का, असं म्हणते मानिनी. हो ना, खरंच कुणी इतकं काही कोणासाठी करत नाही आजकाल, असं म्हणतो पार्थ. चांगली मैत्रीण कमवली आहे तुम्ही, असं म्हणतो आता पार्थ. दोघी छान अभ्यास करा, करिअर खूप महत्वाचं असतं, असं म्हणते मानिनी. आम्ही दोघं बेडरूममध्ये बसू का काकू, आम्हाला दोघांना व्यवस्थित बोलायला येते तिकडे, असं म्हणते आता काव्या. काय राहिलंय काय नाही नोट्स बद्दल, असं म्हणते काव्या. हो हो बसा बसा, असं म्हणते मानिनी. काव्या ती मला जरा वाईट आहे ना, मी जे काम करत होते ते मला करू दे, असं म्हणते मानिनी. आणि मग आता काव्या तिच्या हातातच असते ना ते बुक. तर आता भीती वाटते परत आता काव्याला. बोल ना, काय बोलायचंय तुला, असं म्हणतो आता जीवा. तर मग आता नंदिनी म्हणते, ते के नावाचा टॅटू तुम्ही का जाळलात, असं म्हणते आता नंदिनी. मला अजूनपर्यंत आतापर्यंत वाटत होतं की तुम्ही त्या मुलगीच्या प्रेमातून बाहेर यायचा प्रयत्न करत होता, पण तुम्ही तिला विसरला नाही आहात ह्याची आता मला पूर्ण खात्री पटली आहे, असं म्हणते नंदिनी. असं का बोलतेस तू, असं म्हणतो आता जीवा. तुला असं वाटत नाही आहे का की मी हा टॅटू जाळून मी मूव ऑन करायचा प्रयत्न करत नसेल. तर आता नंदिनी म्हणते, हा प्रश्न तुम्ही मला का विचारताय, एकदा स्वतःला विचारून बघा. तुम्ही कितीही म्हणत असला तरी तुम्ही त्या मुलीपासून मूव ऑन झालेला नाही आहात, असं म्हणते आता नंदिनी. एक वेळ जर तुम्ही रितसर ट्रीटमेंट करून जर टॅटू रिमूव्ह करून घेतला असता, टॅटू काढून टाकला असता, तर मी समजू शकले असते, असं म्हणते नंदिनी. त्या मुलीला विसरण्यासाठी नाही, तर तिच्यापर्यंत कोणी पोहोचू नये म्हणून तुम्ही तो टॅटू जाळला, असं म्हणते नंदिनी. बरोबर ना, असं म्हणते नंदिनी. आता तर या जखमेचा व्रण तुम्हाला आयुष्यभर तिची आठवण करून देत राहील, असं म्हणते नंदिनी. तुम्ही तिला विसरलेला नाही आहात, असं म्हणते नंदिनी. आता तर मला खात्री पटली आहे की तुमचं प्रेम तर एकतर्फी नव्हतंच. तसं असलं तर मग तुम्ही ते हँडमोल्ड असं जपून ठेवलं नसतं, असं म्हणते नंदिनी. जीवा, निदान आता तरी मान्य करा की तुम्ही माझ्याशी खोटं बोललात, असं म्हणते नंदिनी. तुमचं त्या मुलगीवर एकतर्फी प्रेम नव्हतं, तर तुमचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं, असं म्हणते नंदिनी. होतं ना, असं म्हणते नंदिनी. बोला ना, असं म्हणते नंदिनी. तर आजचा एपिसोड इथेच संपतो. तर बघूया रिकॅपमध्ये काय येते. जीवा, तू टॅटू नाही जाळलास, तू माझ्या अस्तित्व जाळलास, तुझ्या आयुष्यामध्ये माझं असलेलं अस्तित्व जाळलायस तू, असं म्हणते आता काव्या. म्हणूनच लग्न मोडून तुझ्याशी नाव जोडू पाहणारी काव्या आजपासून संपली, असं म्हणते ती. आजपासून तू फक्त ताईचा नवरा. प्रेम कसं असतं ते तूच दाखवलं होतंस ना मला, आणि प्रेम कसं असू नये हे तूच शिकवलंस, असं म्हणते आता काव्या. ह्या शिकवणीबद्दल आभार म्हणून आता हात जोडते ती आणि मग तिथून निघून जाते. तर मग आता इथे जीवाला शॉक बसतो आणि तो आता सोफ्यासारखंच बसून टाकतो आणि काव्या मात्र तिथून रडून निघून जाते. तर प्रेक्षक हो, खूप इंटरेस्टिंग होणार आहेत आता येणारे भाग. तर मग ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.